नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, सिसोच्या या चॅनलवर तुमचं स्वागत आहे. आपण एसटीआय प्रिलिम्स 2011चा पेपर बघत आहोत. आता आपण प्रश्नाकडे वळूयात. प्रश्न बघा काय आहे. महात्मा गांधीजींनी पहिला राष्ट्रव्यापी सत्याग्रह डॅश डॅश केला. कोणता केला? असहकार चळवळीच्या वेळेला, जालियनवाला बाग क्रूरतापूर्ण घडलेल्या घटनेविरुद्ध झालेल्या चळवळीच्या वेळेला, खिलाफत चळवळीच्या वेळेला किंवा रॉलेट ऍक्ट विरुद्ध झालेल्या चळवळीच्या वेळेला. त्या ठिकाणी मग साधारणतः आपल्याला या प्रश्नाचं उत्तर देत असताना गांधीजींची जी टाइमलाईन आहे, गांधीजींचं जे काही राजकीय कारकीर्द आहे, त्या राजकीय कारकिर्दीची थोडक्यात एक घटनाक्रम टाइमलाईन आपल्याला त्या ठिकाणी थोडक्यात बघावी लागते. लक्षात घ्या. तर या टाइमलाईनचा विचार करता आपल्याला काय लक्षात येतं हे जरा समजून घ्या. जरा महत्वाचा मुद्दा मी तुमच्याशी इथं डिस्कस करेन. तर आपल्याला काय दिसतं की साधारणतः आता आपण गांधीजींच्या पूर्व इतिहासामध्ये फारसं जाण्याची इथं आवश्यकता नाही आहे. आपण टॉपिक शिकत नाही आहोत. लक्षात घ्या. फक्त आपण प्रश्नाचं योग्य ते स्पष्टीकरण देतो. ओके. तर आणि त्या माध्यमातून तुम्हाला इतर प्रश्न कसे सोडवावेत याची देखील हिंट तुम्हाला लागेल. तर 1893 मध्ये गांधीजी दक्षिण आफ्रिकेमध्ये गेले होते आणि ते 1915 ओके 1893 ते 1914-15 हा जो कालावधी होता, 1914 मध्ये गांधीजी दक्षिण आफ्रिकेतून निघून गेले. ओके. तर हा जो कालखंड आहे हा गांधीजींचा दक्षिण आफ्रिकेतील वास्तव्याचा कालखंड मानला जातो आणि 1915 मध्ये गांधीजींची परती झाली होती. लक्षात घ्या. तर 1914 ओके. त्यानंतर मग 1915 मध्ये गांधीजी भारतामध्ये आले. 1915 पासून ते 1917 पर्यंतचा जो कालावधी होता तो साधारणतः गांधीजींनी त्या ठिकाणी भारत भ्रमण ओके या गोष्टीसाठी गांधीजींनी हा कालावधी व्यतीत केला होता. त्यांनी थोडक्यात ओके फर्स्ट हँड एक्सपिरियन्स त्यांनी घेतला. भारतीय समाजामध्ये राहून भारतीय समाजाच्या विविध प्रश्नांना समजून घेण्याचा प्रयत्न गांधीजींनी या काळामध्ये केला होता. त्यानंतर गांधीजींनी 1917 पासून ते पुढच्या टप्प्यामध्ये लक्षात घ्या गांधीजींनी काय केलं तर गांधीजींनी काही स्थानिक संघर्ष जे इकॉनॉमिक म्हणजे आर्थिक स्वरूपाचे होते अशा आर्थिक संघर्षांची हाताळणी गांधीजींनी करण्याचा प्रयत्न केला होता. 1917 ते 1919 हा जो कालावधी होता, 1918 हा जो कालावधी होता, या कालावधीमध्ये गांधीजींनी 3 सत्याग्रह केले होते. हे 3 सत्याग्रह होते. चंपारणचा सत्याग्रह, नंतर गांधीजींनी पुढचा सत्याग्रह केला तो म्हणजे अहमदाबादचा सत्याग्रह आणि खेडाचा सत्याग्रह. याच्यापैकी चंपारण आणि खेडा हे सत्याग्रह शेतकऱ्यांच्या प्रश्नाशी निगडीत होते आणि अहमदाबादचा संघर्ष हा गिरणी कामगारांच्या प्रश्नाशी निगडीत होता. आता हे 3 स्थानिक सत्याग्रह जे आर्थिक स्वरूपाचे होते ओके त्यांची यशस्वीपणे हाताळणी केल्यानंतर मग गांधीजींनी 1919 मध्ये एक मुद्दा हाती घेतला होता आणि तो मुद्दा होता रॉलेट ऍक्टचा मुद्दा. ओके. रॉलेट कायद्याला विरोध गांधीजींनी केला होता आणि रॉलेट कायद्याला विरोध करण्यासाठी लक्षात घ्या की गांधीजींनी एक अखिल भारतव्यापी ओके लक्षात घ्या की मी इथं अभा असं लिहितो. तर गांधीजींनी एक अखिल भारतव्यापी असा सत्याग्रह आयोजित केला होता आणि म्हणून ओके रॉलेट कायद्या विरोधामध्ये गांधीजींनी जो सत्याग्रह केला होता लक्षात घ्या ती गांधीजींची भारतातली पहिली राष्ट्रव्यापी चळवळ आहे असं म्हटलं जातं आणि हा सत्याग्रह चालू असतानाच नंतर जालियनवाला बाग हत्याकांड घडून आलं होतं. 6 एप्रिलला हा सत्याग्रह सुरू झाला होता आणि 13 एप्रिलला आपल्याला माहिती आहे की जालियनवाला बाग हत्याकांड घडून आलं होतं. मग आता तुम्हीच बघा या प्रश्नाचं उत्तर काय आहे. असहकार चळवळीच्या वेळेला जी 1920 मध्ये झाली होती बरोबर आहे की नाही. ओके. त्याच्यामुळे असहकार चळवळ हा पहिला सत्याग्रह असू शकत नाही. ओके. ते 1920 मध्ये आहे. ओके. ते गांधीजींची पहिली मोठी महत्वाची त्याच्यात काही डाऊट नाही. पण ती ओके पहिली नाहीये. ओके. पहिला राष्ट्रव्यापी सत्याग्रह इथं सत्याग्रह विचारला ती चळवळ सुद्धा होती. त्याच्यामुळे असहकार चळवळ हे त्याचं उत्तर नाहीये. जालियनवाला बाग क्रूरतापूर्ण घडलेल्या घटनेविरुद्ध झालेल्या चळवळीच्या वेळेला हे सुद्धा नाहीये. कारण 6 एप्रिलला रॉलेट ऍक्ट सत्याग्रह सुरू झाला आणि 13 एप्रिलला ओके जालियनवाला बाग हत्याकांड घडलं होतं. 13 एप्रिल 1919 रोजी ओके जालियनवाला बाग हत्याकांड झालं होतं. त्याच्यामुळे ते सुद्धा नाही. असहकार चळवळ आणि खिलाफत चळवळ या समांतर आहेत. त्याच्यामुळे इथं सुद्धा असू शकत नाही. आता रॉलेट ऍक्ट विरुद्ध झालेल्या चळवळीच्या वेळेला मग ही चळवळ आपल्याला काय दिसतं 6 एप्रिल 1919 रोजी सुरू झाली होती आणि म्हणून पहिला राष्ट्रव्यापी सत्याग्रह हा रॉलेट ऍक्ट विरुद्ध झालेला सत्याग्रह होय. ओके. हा मुद्दा लक्षात ठेवायचा आहे. चालेल ना. येस. चलो. थँक्यू.